नाही वाटेल ते बोलू नका तुम्ही. अगं वाटलं तर आल्यावर जाब विचारा तिला. चालेल? जाब विचारावाच लागणार. आपल्या घरात आपल्यापैकी असं कसं कोणी वागू शकतं? आईंना हे सगळं कळलं तर काय होईल याची कल्पनाच करवत नाही. कळलं तर इंदू वहिनी तिला कळायची वाट बघणार आहोत का आपण? मग काय करायचंय आपण? अगं उलट आपणच तिच्या कानाला घालायला हवं हे सगळं. आपणच आईंना सांगायचं? इंदू वहिनी इच्छा मलाही नाहीये. आईला कळलं तर काय याचा विचार मलाही करवत नाहीये. पण शरयूने आपल्या पुढे काही पर्याय ठेवलाय का? बापरे, सगळं अवघड होऊन बसलंय. समजा समजा आपली शंका खरी ठरली आणि शरयू परत घरी आलीच नाही तर? उद्या काहीतरी वेगळंच कानावर आलं तर? बेबी काय बोलतेस तू हे? पहिली अगं समजून घे ना. हे सगळं बोलताना आनंद होत नाहीये मला. अगं पण याचा विचार नको का करायला आपण? आईच्या कानावर हे घालायलाच हवं. जर नाही घातलं तर ही आपली चूक ठरेल. तुम्हाला सगळ्यांना पटतंय का मला काय म्हणायचंय ते? हे काय होऊन बसलंय? काय केलंय या शरूनी? आता कुठे श्री घरी परत येईल अशी आशा वाटायला लागली होती. आई आणि जान्हवीचं चांगलं जमायला लागलं होतं. त्यात हे उद्भवलं. 7:30 लागली या घराला. नाही नाही सहन होते आता मला हे. या घरात चूक टिकतच नाही कधी. हे घे पाणी. थँक्यू. बस. जान्हवी तो माणूस बस स्टॉप वरती आलाच नाही. फोन पण लागत नाहीये का त्यांचा? नाही ना, स्विच ऑफ लागतोय. कमाल आहे या माणसाची. म्हणजे गेले इतके दिवस मी त्याच बस स्टॉपवर रोज सकाळी जातोय तेव्हा कधी दिसला नाही. आणि आज नेमका मी गडबडीत होतो, प्रॉब्लेम मध्ये होतो तेव्हा दिसला. म्हणजे तो माणूस आज मला भेटला नसता तर मी ज्या जीवाच्या आकांताने ऑफिसला वेळेवर जायचा प्रयत्न करत होतो ना ते सगळं वायाच गेलं असतं. पण श्री मी काय म्हणते, कदाचित ते सुद्धा रोज ह्याच बस स्टॉपवरनं बस पकडत असतील. तू फक्त नोटीस केलं नसशील त्यांना. वेल, शक्यता काही नाकारता येत नाही. पण मला नाही वाटत. म्हणजे जान्हवी त्या माणसाची पर्सनॅलिटी ना अशी एकदम डिस्टिंक्टली वेगळी होती. मी जर त्यांना आधी पाहिलं असतं ना तर मला नाही वाटत मी त्यांना विसरलो असतो. हे श्री, हा आज ना सकाळी मी पण भेटले त्यांना. तू म्हणतोयस ते खरं आहे. म्हणजे 10 जणांमध्ये उठून दिसेल अशी पर्सनॅलिटी आहे खरी त्यांची. अगं नुसतं दिसणंच नाही, त्याचं बोलणं इंटरेस्टिंग होतं. म्हणजे ते इंग्लिशमध्ये म्हणतात ना वेदर बीटन, तसा वाटला. ऊन वारा पाऊस सगळ्याला तोंड दिलेला. खूप जग पाहिलेला वाटला. काय रे, नाव काय त्यांचं? काय माहित. म्हणजे मी जेव्हा त्यांना विचारलं ना की अहो तुमचं नाव काय, तेव्हा मला म्हणाला नावात काय. इंटरेस्टिंग फिल्म, मिस्ट्री मॅन. अचानक आला काय आणि आता काय. अरे श्री, कदाचित त्यांच्या फोनची बॅटरी डाऊन झाली असेल किंवा ते कामात असतील. भेटतील तुला परत. आय होप सो. त्या माणसाचं देणं लागतो मी. आणि ह्या रकमेपेक्षाही ना त्या क्षणी कुठलाही विचार न करता माझी जी मदत केली ना त्यांनी, त्याचं खूप कौतुक वाटतंय मला. तू नंबर सेव्ह केलायस ना त्यांचा? मग मध्ये मध्ये फोन ट्राय करत राहा. हो, सेव्ह केलाय नंबर. जी या नावाने. जी म्हणजे गूढ गृहस्थ. गूढ गृहस्थ. वा, तुझे हे गूढ गृहस्थ तुला बस स्टॉपवर लवकरात लवकर भेटू देत हीच सदिच्छा. जान्हवी, हा बस स्टॉप माझ्यासाठी एकंदर फार महत्वाचा आहे.
म्हणजे तो मिस्ट्री मॅन तुझ्या इतका महत्वाचा नाहीये, पण एकंदरच म्हणजे मला भेटलेली सगळी इंटरेस्टिंग माणसं ही बस स्टॉपवरच भेटलीत. श्री, तो तर तू सध्या सर्वसामान्य माणसांसारखा बस स्टॉपवर आणि रस्त्यावर असतोस म्हणून. आमच्यासारख्या रोज बसमधून फिरणाऱ्यांना विचार, अशी इंटरेस्टिंग कॅरेक्टर सतत भेटत असतात आम्हाला. हो, पटलंय मला. पण जान्हवी, माझ्याही इतक्या वर्षांच्या अनुभवातनं मी एक गोष्ट शिकलो, ती म्हणजे माणसं ओळखणं. आपल्या कंपनीतही मी जेव्हा नवीन माणसांची रिक्रुटमेंट करतो ना, तेव्हा त्यांच्याबद्दलचेही अंदाज माझे सहसा चुकत नाही. या मिस्ट्री मॅन बाबतीतही मला तसंच वाटतंय. हा माणूस वेगळा आहे, खूप हुशार आहे. गुड. ते बरं, चल मी निघते आता. का ग, आज लवकर जायचं? अरे हो, आईंचं काहीतरी काम आहे म्हणून म्हटलं लवकर जाते घरी. चल, मी तुला सोडतो. ए नको, नाही म्हणजे तू सोडणार म्हणजे आपण बसने जाणार, बसने जाणार म्हणजे आपल्याला उशीर होणार. त्यापेक्षा मी गाडीने जाते ना, लवकर जाईन प्लीज. ओके, जा. पण घरी पोचलीस की नक्की कळव. कळवते. ए बरं, तुझ्या जेवणाचं काय वाढू का पटकन? नाही नाही ग, मी नंतर सावकाश वाढून घेईन. निघतो. ठीक आहे, चल आवरून घेते आणि झाकून ठेवते सगळं. हो. हा, आलेच. गूढ गृहस्थ. कमाल आहे. नाही, गच्चीवर बागेत कुठेच नाही. आई, अगं धीर नको ना सोडूस, येईल शरी. नाही ग, आता ना कुणाची वाट बघायची म्हणजे पण भीती वाटते मला. अशा वेळी वाटतं आपण सगळ्या एकत्र असतो, सतत एकमेकींशी बोलत असतो, तरी किती कमी ओळखतो ना एकमेकींना. खरंय तुझं सरू. आपल्या कुणाच्याही मनात इतकं काही साठलं असेल असं कधी वाटलंच नाही. असं वाटायचं तेव्हा डोळ्यातनं पाणी आलं की त्या पाण्याबरोबर सगळं दुःख निघून जातं आणि आपण पुन्हा पूर्वीसारखे वागायला लागतो. हो ना, शरीर सुद्धा हसणं खिदळणं वरवरचं आहे असं वाटलं नव्हतं कधी. म्हणजे आई समोर कधी काही बोलली नाही ती. मला वाटतं आईच्या धाकापायीच. पण तिच्या मनात आईविषयी अडी असेल असं नव्हतं वाटलं मला. शरयू आता आई याच्या आधी घरी आली म्हणजे मिळवलं. आणि आई आधी आल्या तर काय करायचं? मला वाटतं आपण वाट बघूया. म्हणजे आई यायच्या आधी शरू नाही आली तरी आपण नको सांगायला आईंना. थोडा वेळ वाट बघूया ना. अगं पण एवढी मोठी गोष्ट लपवणं जमणार आहे का आपल्याला? आपल्याकडे पाहिल्या पाहिल्याच आईंना अंदाज येईल. वहिनी, आता तू रडू नकोस ग. आता शरयू डोळ्याला दिसेपर्यंत श्वास अडकलेला राहील माझा. आपण शरयूची खोली आवरून ठेवूया का? त्याने काय होईल? नाही म्हणजे त्याने काही होणार नाही, पण निदान सगळं ठीक आहे असं तरी दाखवता येईल. कशावरही पांघरूण घालण्याची वेळ नाही आहे. बेबी, आपण खूपशा गोष्टी गृहीत धरतोय ग. सरू, समोर जे दिसतंय त्यावरूनच आपण अंदाज बांधतोय ना. एकतर सहज ती अशी कुठे बाहेर जात नाही. म्हणजे आपण सगळ्याच कारणाशिवाय घराबाहेर पडत नाही. आणि शरयूला जर बाहेर जायचंच होतं तर तिने सांगितलं असतं ना. असा देखावा निर्माण करून कशाला बाहेर जायचं? हो, हा देखावा मलाही विचित्रच वाटतोय. जान्हवी आता घरी असायला हवी होती. हो ना, आता ती असती तर तिने काहीतरी सुचवलं असतं. मी जान्हवीला फोन करते. ती आता इथे असणं गरजेचं आहे. अगं ती येतच असेल, इतक्यातच येईल. हो बाई, ती आली ना घरी की जीवात जीव येईल जरा. डोकं नुसताना बधीर झालंय. म्हणजे जान्हवीच यातून काहीतरी सारासार विचार करू शकेल. हो, आणि आईशी सुद्धा बोलू शकेल. आणि शरूशी सुद्धा. हा, आपण सांगूया जान्हवीला, शरूशी बोल बाई. पण शरयू येईल ना ग?
काय हो दादा, किती वेळ लागेल? 5 मिनिटं लागतील मॅडम. काही मेजर प्रॉब्लेम झालाय का? नाही लगेच होऊन जाईल. बरं. रुमाल आहे का? हो का? द्या जरा. मनात आहे ते बोलायला हवं. नाही ठीक आहे, रुमालच आहे, फार काही मोठी गोष्ट नाहीये, राहू दे तुमच्याकडे. रुमाल? रुमालाच नाही, रुमालाची काय फॅक्टरी काढू? तुमच्या भावजींची तुमच्या मनात आहे ते बोलायला हवं होतं असं म्हणतोय मी. अहो बोललो मी, पण भाऊजी आपलं बिझनेस प्रपोजल ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हतं. वायफळ बडबड केली असणार तुम्ही, कन्व्हिन्स करायला नसेल जमलं तुम्हाला. आपटे मी काय म्हणतो, म्हणजे मी एकट्यानेच बिझनेस केला तर, म्हणजे तशी भाऊजींची इच्छा नाहीच आहे, तर त्यांना आग्रह कसा करणार? आग्रह नाही, त्यांना पटवून द्या असं म्हणतोय मी. पटवून द्या. काय लोक त्यांना ओळखतात, तुम्हाला अजून कोणी ओळखत नाही ना. आणि अशा माणसाबरोबर कोणी पटकन पैसे लागला तयार होणार नाही ना. मी बोलतो ना फायनान्सर सोबत, म्हणजे मी पटवून देतो. मी प्रामाणिकपणे काम करेन, अगदी मन लावून काम करेन, उत्तमरित्या बिझनेस करेन. खरंच. काय सहस्त्र बुद्धे. आपल्या नात्यातल्या माणसांना, आपल्या माणसांना आपल्याला पटवता नाही येत ना, राहिलं काय, ते पण एक कला असते, हळूहळू शिकाल तुम्ही. आता श्री साहेबांना कोणाला कन्व्हिन्स करायला लागलं असेल का? शक्यच नाही, मी सांगतो ना तुम्हाला. कारण त्यांच्या शब्दाला, त्यांच्या नावाला वजन आहे. ते वजन कमवायला आपल्याला वेळ आहे अजून. पण आपटे नाही, म्हणजे माझ्या ताईच्या नवऱ्याला, म्हणजे माझ्या भाऊजींना एका मर्यादे पलीकडे मला नाही, म्हणजे नाही कन्व्हिन्स करता येणार, नाही पटवू शकणार मी त्यांना. नाही ते कसं आहे, नंतर ना मग ते नात्याचा उपयोग करून उगाच फोर्स केल्यासारखं होईल. मग बहिणीला फोर्स करा. डचकायला काय झालं एवढं? काय जी गोष्ट जगात कोणीही करू शकत नाही ती बायको आपल्या नवऱ्याकडनं करून घेते, आणि याबद्दल कोणाचंही दुमत नाही. नक्कीच सांगतो, ही सांगेल श्री साहेबांना. आई तू? मी ऑफिस मधून 10 मिनिटापूर्वीच आले, पण घरात तुम्ही कुठे दिसला नाही. आई तुम्ही आलेलं कळलंच नाही आम्हाला. मी आले तेव्हा घरात कोणीच नव्हतं. घरात कोणीच दिसलं नाही म्हणून मी बेबीच्या रूम मध्ये पाहिलं, नर्मदाच्या रूम मध्ये पाहिलं. म्हटलं कोणी आजारी तर नाही ना, म्हणून घरभर शोधलं तर तुम्ही इथे. इथं काय करताय तुम्ही?
तुम्ही सगळे अशा का दिसताय? आणि शरयू कुठे आहे? कुठे आहे शरयू? आपण ताईला उगाच काय यात ओढायचं? काय आपला नवरा बेकार घरी बसलेला कोणत्या बायकोला आवडणार आहे? कोणालाच नाही हो. कोकले गृहउद्योग मधून बाहेर पडल्यानंतर काही काळ बेकारच असणार ते नक्कीच. अहो हीच संधी आहे. आता तिच्या कानावरती घाला. आणि काय तुम्ही बिझनेसचा प्रपोजलच देताय ना? पत्ते खेळायला तर नाही ना बोलवत? नाही, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, ते मला पटतंय, पण ताईला आपण नको ना या सगळ्यात अडकवूया प्लीज. राहिलं नवरा बायकोमध्ये आपण न पडलेलं बरं. हा बरं, पण आपल्या भावाचं भलं व्हावं असं तरी तिला वाटतच असणार ना? नक्कीच. माझ्या ताईने दरवेळी माझ्या भल्याचाच विचार केला. मग तिलाच सांगा ना. आपल्याला अडक्या भावा करता एवढंही नाही करणार ती. आपल्याला श्री साहेबांचं नाव मिळालं ना तरी चालेल. बाकी सगळं आपण बघू. करा करा विचार करा. आणि माझं नाव सांगू नका, नाहीतर स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घ्याल आणि मला नदीत ढकलाल. का? विश्वास. काय हा सगळा व्यवहार विश्वासावरच चालतो ना? काय तुमचा माझ्यावर पटकन विश्वास बसला, पण जान्हवी ताई तिचाही बसेल हळूहळू. बरोबर आहे तुमचं. नाही, ताई तशी समजूतदार आहे. ती करेल सगळ्या बाजूंनी विचार. आता कसं? आता हे जमेल काय? पण लवकर बोला, नाहीतर काय रुमालाची फॅक्टरी काढायला लागेल. हो, पण रुमालाची फॅक्टरी ही पण काय आयडिया वाईट नाही आहे. अहो जगात एकही माणूस नाहीये की जो रुमाल वापरत नाही. खूप फायदा आहे त्याच्यापासून. काय झालं? काही मदत हवी आहे? नाही साहेब, गाडी गॅरेज मध्ये न्यावी लागेल. हो, गॅरेज आहे जवळ, पण आता ते बंद आलं असेल, उशीर झाला. हो का? काय प्रॉब्लेम झालाय बघू का? नाही होणार साहेब स्टार्ट गाडी. बघतोय, बघू. ठीक आहे, जरा पकडा. खाऊ नका. नाही साहेब.
झाला एवढा छोटा प्रॉब्लेम होता. गाडी स्टार्ट होणार म्हणजे होणार. कसं शक्य आहे साहेब? बघा स्टार्ट करून गाडी घरापर्यंत जाणार. मी सांगतो ना द्या. ठीक आहे साहेब, तरी बघतो. बघा बघा होणार, मी सांगतो ना. करा बंद करा. हॅलो